शेवग्याची भाजी करणार आहे तर त्याच्यासाठी बघा मसाला भाजून घेतला आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकला. ते मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगली पेस्ट करून घेतली. तोपर्यंत शेंगा सोलून घेतल्या. शेंगा सोलून घेतल्या आणि कढई तापायला ठेवली. कढई गरम होती चांगली आपली तापली थोडीशी. त्यात काय टाकायचं, तेल टाकायचं. 1.5 पळी मी तेल टाकलं ह्याच्यात. आमच्याकडे असली पळी छोटीशी आणि तेल टाकलं. तेल बघितलं गरम झालं की नाही, गरमच झालं नव्हतं. त्यात जिरे टाकले. त्यात कढीपत्ता टाकल्यावर चांगला लागतं, पण कढीपत्ताच नव्हता मग नाही टाकला. मग त्यात लाल तिखट टाकलं. परत जो काळा मसाला होता तो टाकला आणि गरम मसाला एक टाकला आणि त्याला थोडंसं हलवून घेतलं आणि त्याच्यात जे आपण पेस्ट केली का मसाल्याची, खोबरं कांदा ते टाकून थोडं घट्टपणा यासाठी हरभऱ्याची डाळ पण टाकली होती त्याच्यात. असं चांगलं परतून घेतलं. सगळी पुंजी लागले का ती हे करायचं, परतून घ्यायचं. त्यात परत मग वरून काय केलं, मीठ टाकलं. चवीनुसार मीठ टाकायचं, जितके पातळ ते पाहिजे ना त्याच्यावर. आता हे चांगलं असं हलवून द्यायचं. हलवून घेतलं का त्याला हळूहळू ना परत तेल सुटतं बघा तुम्ही. हा बघा कसं तेल सुटलंय का नाही. तेल सुटलंय एकदम कमी गॅसवरच आहे ते. तेल सुटून द्यायचं, असं परतायचं त्याला बरेच वेळ, असं जोपर्यंत चांगलं तेल सुटत नाही तोपर्यंत बघा. तेल सुटलं मग त्यात आपण करायचं आता शेंगा टाकायच्या. जे सोलून ठेवलं होतं का तेवढ्या शेंगा टाकल्या. आता शेंगा पण अशा चांगल्या परतून घ्यायच्या. त्या गॅस काय फुल नाही बघा, असं करपत पण नाही काय नाही. आणि त्यात मग काय केलं, गरम पाणी केलं. मग आता ते चांगलं परतलं म्हणून त्यात गरम पाणी टाकलं. तर तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे तुमच्या अंदाजात, जेवढी भाजी लागते तेवढं पाणी टाकायचं तुम्ही. आणि बघा असं सगळं पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं. भाजीला तरी पण चांगली येते आणि हे पण होतं. बघा तरी आली आहे बरं का, जास्त एवढी नाही. आता काळा मसाला आणि लाल तिखट टाकलं तर दोन्ही मिक्स झाली आपली आता शेवग्याची भाजी तयार.